होता, म्हणून त्यांनी गंगामाईला डोक्यावर घेतलं. त्यांच्यामुळे सगळं जग पावन झालं. आपल्यामुळे आपल्या घराचा तरी उद्धार झाला पाहिजे, गल्लीचं महत्त्व वाढलं पाहिजे. भगवान महाकालेश्वरांना प्रार्थना करू आपल्या 2025 चांगलं जावं. 26 ऐका, 25 चालू आहे, 26 चालू आहे आणि इथून पुढे सगळ्यांनाच चांगले दिवस येणार आहे. कारण आता सगळी सुधारणा झालेली आहे. प्रत्येकाजवळ मोबाईल म्हणजे सगळं जगच आहे का नाही. आणि खूपच प्रगती आहे. तुम्ही जे म्हणाल ते त्या मोबाईलमध्ये आहे. आणि मोबाईल म्हणजे प्रत्येकाचा श्वासच झाला. आता काहीला तर श्वासच निघणार नाही मोबाईल नसल्यावर, अशी अवस्था झाली. परंतु त्याच्यामध्ये खूप काही भगवंताने दिलं. तेव्हा जिकडे तिकडे सुख शांतीचे वारे नांदो. आणि आता बाबाजींचं थोड्याच वेळात आगमन होतं. तत्पूर्वी एक भजनाचा आनंद आपण घेऊ आणि नंतर आमचे सोमनाथगिरी बाबा ही आपली 5 मिनिटं मनोगत व्यक्त करतील. मी झालेली सेवा भगवान महाकालेश्वरांच्या चरणी अर्पण करतो आणि भगवान महाकालेश्वरांना प्रार्थना करतो आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये सुख शांती नांदो, सुख शांतीचे वारे नांदो. सगळ्यांना चांगली सद्बुद्धी निर्माण हो आणि धर्माचं काम, धर्माची पाठ व्हावी आणि सगळ्यांना चांगल्या प्रकारची ऊर्जा मिळावी, हीच भगवान महाकालेश्वरांकडे प्रार्थना करतो. आणि प्रदोषला येत जा. 1-2-4 जण मिळून जरी प्रदोष घेतला तरी चालेल, कारण त्यांनी आपले दोष नाहीसे होता. ते कसे ते कधीतरी वेळ मिळेल तेव्हा बघू. झाली पुन्हा या ठिकाणी लगेच स्वरांजलीला विनंती करू. एक भजनाचा गोड असा आपल्याला एक आनंद द्यायचा आहे. रामकृष्ण हरी. आवाज हॅलो हॅलो. बात बाबांची डोली आली तुमच्या गावात, बाबांची डोली जनार्दन बाबांची गोपाई सारी, जनार्दन बाबांची गोपा सारी सारी सारी, जनार्दन बाबांची गोपाई सारी. गोरगरिबानी साधक सारे, गोरगरिबानी सर्व जगाला स्वामीच तारी रे, सर्व जगाला स्वामीच तारी. दुखी काठी साधक सारे, दुखी काठी साधक सारे. जय जनार्दन भजन करी रे, जनार्दन भजन करी. जनार्दन बाबांची गोपाई सारी, जनार्दन बाबांची गोपाई सारी सारी सारी, जनार्दन बाबांची गोपाई सारी.
भक्त होनी भजन करी रे भक्त होनी भजन करी रे उत्तम शिष्य जनार्दनाचा उत्तम शिष्य जनार्दनाचा उत्तम कार्य जगात करी रे उत्तम कार्य जगात करी जनार्दन बाबांची कृपा जनार्दन बाबांची कृपा सारी 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 जनार्दन बाबांची कृपा जनार्दन बाबांची कृपा जनार्दन बाबांची कृपा जनार्दन बाबांची कृपा राम नियम ते ध्यानी धरी रे जय जनार्दन राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरु मौलगिरी महाराज यांची कृपा पात्र शिष्य अनंत विभूषित श्री श्री कदराट महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परिषद श्री पंचदशनाम गुणाकारा नील पर्वत त्र्यंबकेश्वर पीठाधीश्वर यांचं आगमन लगेचच व्यासपीठाकडे होईल. अखेराता संदेश जगी अखेराता नित्य कष्ट नित्य करी रे नित्य कष्ट नित्य करी जनार्दन बाबांची कृपा सारी जनार्दन बाबांची कृपा जनार्दन बाबांची कृपा जनार्दन बाबांची कृपा जनार्दन बाबांची कृपा जनार्दन बाबांची कृपा
कैलास राणा शिवचंद्र मोडी फणींद्र माथा मुकुटे झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी. आज या पवित्र भूमी मनमाड गणेशनगर या पवित्र अशा स्थली भगवान महाकालेश्वराच्या या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या उत्साहाने एकत्र आलो आहोत. आणि हा उत्साह करत असताना आपण, मला तर वाटतं हा तिसरा वर्धापन दिन असेल. खऱ्या अर्थाने ऊर्जा जी पहिल्या वर्षी ऊर्जा आहे तीच या वर्षी ऊर्जा आहे. म्हणजे त्याच्यात कुठं ऊर्जेत कमी जास्तपणा नाही, अगदी ऊर्जा वाढती आहे. तो प्रताप कशाचा असेल तर या भगवान महाकालेश्वराच्या मंदिराच्या आपण सर्वजण या ठिकाणी तन मन धनाने जी सेवा करता, भक्ती करता, तीच या ठिकाणी फलद्रूप होते. आणि त्यातूनच हा उत्साह दरवर्षी या ठिकाणी आपण सर्वजण करत आहात. ठोंबरे सर हे निमित्त मात्र आहे, पण त्यांना सहकार्य करणारा हा तरुण वर्ग या ठिकाणी झटणारा वयोवृद्धांच्या आशीर्वादाने आणि इतरांच्या सहकार्याने हा उत्साह दरवर्षी अगदी 7 दिवसाच्या सप्ताहात जसं नियोजन असतं तसा हा 1 दिवसीय कार्यक्रम आहे. पण वाटत नाही हा 1 दिवसीय कार्यक्रम असेल. खऱ्या अर्थानं द्यावे तेवढे धन्यवाद या मनमाडकर गणेशनगर परिसरातील या भाविकांना, द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. आपला हा उत्साह असाच वाढत जावो आणि आपल्याला भोलेनाथ महादेव बघा, एका जनार्दनी शिव हा भजावा, संसार करावा सुखरूप, शिव शिव अक्षर दोन्ही. खऱ्या अर्थानं शिव म्हणजे शिवणे, एकत्र करणे, जोडणे, वेल्डिंग करणे, असे अनेक अर्थ या एका शब्दाचे होतात. आणि खऱ्या अर्थानं आपण एकमेकाला या ठिकाणी यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं भोलेनाथाची भक्ती करीत असताना जातीपातीचा या ठिकाणी भेदभाव न करता, यारे सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, असा हा भक्तीचा माळा या पवित्र गणेशनगर या परिसरामध्ये फुलत आहेत. आणि बघा, आपल्याला या ठिकाणी वयोवृद्ध, तपोवृद्ध असे लाभलेले संत, एका संताचं दर्शन होणं या ठिकाणी दुर्मिळ आहे. आणि आपल्याला या सरांच्या माध्यमातून अनेक संतांचं या ठिकाणी दर्शन होतंय. बघा, शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे, साधहोईन सर्वत्रम चंदनम न वने वने. प्रत्येक ठिकाणी जसं प्रत्येक पर्वतात माणिक रत्न सापडत नाही, प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळामध्ये मोती सापडत नाही. आणि साधू या ठिकाणी साधूची भेट कठीण सांगितली आहे. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. खऱ्या अर्थानं वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार. ज्यांनी आपल्याला या मार्गाला लावलं, खरोखर त्याचे उपकार आपण विसरता कामा नये. 136 वर्ष ज्यांचं वय आहे असे नगरसूल आश्रमातील मठाधिपती नवनाथगिरीजी महाराज यांच्या चरणी मी आपलं वंदन करतो. आणि पहिल्या वर्षापासून ज्यांच्या मार्गदर्शनाने हा सोहळा अगदी उत्साहित होतो, प्रफुल्लित होतो, असे कुंभारी राघवेश्वर देवस्थानचे मठाधिपती महंत श्री राघवेश्वरानंदगिरीजी महाराज यांच्याही चरणी वंदन करतो. आणि आपल्या मांडवड या स्थलाचे मठाधिपती बलरामगिरीजी महाराज, महंत बलरामगिरीजी महाराज
यांचं या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आगमन झालं, यांचंही या ठिकाणी वंदन करतो. आमची बाबांच्या बरोबर नित्य सेवेत असणारी स्वरांजली, त्यांनाही या ठिकाणून या व्यासपीठावरून वंदन करतो. या ठिकाणी संतमेळा चॅनल अतिशय महाराष्ट्राच्या बाहेर नव्हे तर भारताच्या बाहेर ज्या चॅनलला लोक शिवमहापुराण कथा टाकल्यानंतर यूट्यूबवरती बघतात, त्यांनाही वंदन करतो. खऱ्या अर्थानं दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, अतिशय दिवस रात्र स्वामीजींचा एकच ध्येय आहे. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचं सर्वांपर्यंत महत्त्व कळावं आणि आशुतोष भगवान भोलेनाथाचं महत्त्व हे प्रत्येकापर्यंत पोहोचवणं, हेच दिवस रात्र स्वामीजींचं एक करून चाललेलं आहे. बघा, दिवसभरात 4-4, 5-5 कार्यक्रम असतात आणि ते सर्व कार्यक्रम ॲडजस्ट करून आपल्याला देखील अगदी कमी कालावधीत स्वामीजींनी हा वेळ दिलेला आहे. हा अमूल्य, त्यांच्या जीवनातील अमूल्य वेळ आपल्यासाठी दिलेला आहे. खरोखरच आपली भक्ती फलद्रूप झाली आणि त्याचाच हा प्रसाद आपल्या या गणेशनगर ग्रामस्थांना मिळालेला आहे. खऱ्या अर्थानं स्वामीजी बघा, पहिल्या वर्षी देखील प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला स्वामीजी आपल्या या ठिकाणी या भूमीमध्ये आले होते त्यावेळेस, आणि लगेच दुसऱ्या वर्षी देखील स्वामीजी या ठिकाणी आले होते. आणि या वर्षी आल्यानंतर अगदी चैतन्य या परिसरामध्ये हे भिंत झाली आणि हे फ्लेवर ब्लॉक बसले गेले. बघा, दररोज संध्याकाळी आपण या महादेवाच्या या प्रांगणामध्ये येऊन आणि दर्शन पूजाविधी आपण सर्वजण अतिशय उत्साहाने आणि नियमितपणे करत आहात. हे या जागेत आल्यानंतर ऊर्जा लगेच महादेवाच्या मंदिरात गेल्याबरोबर लगेच कळतं. मंदिर अगदी पवित्र असं आपण ठेवलेलं आहे आणि असेच आपली भक्ती फलद्रूप होऊन ती वाढत जाऊ. इवले सेरोप लावियले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. असंच आपलं भक्तीचा मळा हा अतिशय असा फुलत जाऊ, हीच भगवान महाकालेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मला जी आपण गणेश नगरकर ग्रामस्थांनी जी बोलण्याची संधी दिली, मी आपला खरोखर शतशः आभारी आहेत, ऋणी आहेत. बालकांना एक विनंती आहे, 2 कोणीतरी ग्रामस्थ जाऊन या रोडवरती जे मुलं बडबड करतायत त्यांना आतमध्ये घेऊन या आणि इथं बसवा. ज्यावेळेस स्वामीजी येतील त्यावेळेस अशी ही बडबड नको. कथेत आपल्याला जो वेळ मिळालेला आहे स्वामीजींचा तो अतिशय अमूल्य आहे आणि आपलं नुकसान होऊ नये यासाठी आपण अगदी सर्वजण शांततेने आजचा हा सत्संग या ठिकाणी श्रवण करणार आहात. स्वामीजी आल्यानंतर सर्वांनी कोणीही स्पर्श करू नका, आपल्या जागेवरूनच स्वामीजींना वंदन करा अशी सर्वांना विनंती आहे. आपण या ठिकाणी मी माझं मनोगत थांबवतो. रामकृष्ण हरी. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. जय जनार्दन. जर कोणाला आशीर्वचन द्यायचे जर राहिले असतील तर बाबाजीपर्यंत धरून द्यायचे. राघवेंद्र गिरिजी महाराज कोणी राहिलेले अजून चाललेले का? जय जनार्दन. बाबाजीपर्यंत अवघ्या थोड्याच वेळ ट्रॉफिकमुळे बाबाजींना थोडा उशीर झाला. आपला हा सर्व कार्यक्रम आजचा करून बाबाजींना परत पुढे महाकालेश्वराच्या दर्शनासाठी लगेच उज्जैनला जायचंय आखाड्याच्या कामानिमित्त. त्यामुळे बाबाजी जेवढ्या लवकर येण्याचा प्रयत्न करताय, बाबाजींची तळमळ आपण सगळ्यांनी समजून घ्यायची. बाबाजी पण येण्यासाठी खूप तळमळ करताय, पण ट्रॉफिकमुळे बाबाजी पण अडून पडलेले. थोड्या स्वामीजींचं आगमन या व्यासपीठावर होईल. उपस्थित सर्व संत वृंदांचं पुनरुप एकदा टाळ्यांच्या गजरात सर्वांनी स्वागत करायचंय.
स्वयंभू हे गुरुदेवा भक्ता डाहो दर्शन द्यावा डम डम डमरू वाजवीत डम डम डमरू वाजवीत या जनार्दन देवा देवा या जनार्दन देवा देवा या जनार्दन देवा आतुरले भक्त सर्व आतुरले भक्त सर्व आतुरल्या डरणारी बाबा आतुरल्या आतुरले वृक्षवेली आतुरली वृक्षवेली आतुरली ती दरणी बाबा आतुरली ती दरणी हो चराचरी जरी भरला तुम्ही चराचरी जरी भरला तुम्ही पथा कुठला गावा पथा कुठला गावा या जनार्दन देवा या जनार्दन देवा देवा या जनार्दन देवा कुल तो लाल पहाड़ शोका कुल तो लाल पहाड़ दगड़ मंदिरा दगड़ मंदिरा छनी बतोड़ा मदती स्वामी बतोड़ा मनकी
कशी कोरा बाबा कशी कोरावा लाल टिकऱ्या जमवून मनती लाल टिकऱ्या जमवून मनती बाबा कुठे पहावा स्वामी कुठे पहावा या जगाला देवा देवा या जगाला देवा देवा या जगाला देवा देवा या जगाला देवा या जगाला देवा या जगाला शिव शिव करुणी पक्षी बोलती शिव शिव करुणी पक्षी बोलती पहाट झाली उठा पहाट झाली उठा बाबा पहाट झाली उठा पाटी पामुडे टकमक भगती पाटी पावोडे टकमक भगती पहाट झाली उठा बाबा पहाट झाली उठा प्रेम तयावरा करण्या करता प्रेम तयावर करण्या करता बालक हो लिया हो बालक हो लिया या जनार्दन देवा या जनार्दन देवा देवा या जनार्दन देवा देवा शिव स्वयं हो हे गुरुदेवा शिव स्वयं हो शिव स्वयं हो शिव स्वयं हो हे गुरुदेवा भक्ताना हो दर्शन दावा डम डम डमरू वाजवीत डम डम डमरू वाजवीत या जनार्दन देवा या जनार्दन देवा या जनार्दन देवा जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना 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 सद्गुरु स्वामी जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना मोडगिरी बाबा जनार्दना मोडगिरी बाबा जनार्दना जनार्दना जनार्दना
जनार्दन 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 कृपेने चाले जीवनधारा जनार्दन कृपेने चाले जीवनधारा गुरु नाम गाथा गाथा गाथुया दिनारा गुरु नाम गाथा गाथा गाथुया दिनारा गुरु नाम गाथा गाथा गाथुया दिनारा जनार्दन ओम ओम जनार्दन ओम ओम जनार्दन ओम ओम जनार्दन गाता गाता दिन आज चालले सुख दुःख जीवनात समाधान पाहिले गुरुनाम गाता गाता दिन आज चालले सुख दुःख जीवनात समाधान पाहिले कृपा सर्व गुरुरायाची कृपा सर्व गुरुरायाची कृपा सर्व गुरुरायाची तो निवारा गुरु नाम गाथा गाथा गाथुया गुरु नाम सर्वांनी जागेवर उभं राहायचंय राष्ट्रीय संत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरु मौनगिरी महाराज यांचे कृपा पात्र शिष्य अनंत विभूषित श्री श्री 8 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कला परिषद श्री पंचदशनाम गुना कला निमपुर रमेश्वर गुणादेश्वर यांचं आगमन व्यासपीठाकडे होईल बाबाजींचं आगमन व्यासपीठाकडे होत असताना सर्वांनी वर हात करून त्यांच्या स्वागत करायचं आहे जय जनार्दन बाबाजींचं आगमन व्यासपीठाकडे होत आहे सर्वांनी वर हात करून महिला मंडळ पुरुष मंडळ सर्वांनी वर हात करायचे संतांचं आगमन गेल्या शिवरात्रीच्या दिवसापासून आपण ज्यांची वाट बघत आहात ते राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी यांचे कृपा पात्र शिष्य अनंत विभूषित श्री श्री 8 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कला परिषद श्री पंचदशनाम गुना कला निमपुर रमेश्वर गुणादेश्वर यांचं आगमन या आपल्या पुण्य पावन नगरीमध्ये झालेलं आहे श्री गणेश नगर बाबाजींचं आगमन महादेवाच्या मंदिरातून लगेचच व्यासपीठाकडे होईल बाबाजींना प्रथमस्त महादेव मंदिराकडे न्यायचे भाविकांना विनंती आहे किस तरह से मैं करूँ आपका आपका किस तरह से नमन मैं करूँ आपका स्वागतम 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 आपका स्वागतम 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 आपका गायकाचा आवाज
सर्व भाविकांना विनंती आजूबाजूला जे कोणी उभे असतील कृपया करून व्यासपीठासमोर येऊन उभं राहायचंय. आप आए बड़ी उम्र है आपकी, आप आए बड़ी उम्र है आपकी, बस अभी नाम ने लिया आपका, किस तरह से नमन मैं करूँ आपका, किस तरह से नमन करूँ आपका. स्वागतम 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 आपका. चला जाओ भाऊ. बाबा आले हो, बाबा आले स्वामी जनार्दन बाबा आले हो, बाबा आले. गुरुमाऊलींचा आगमन व्यासपीठावर होत आहे. पालखी पुढे बाबाजींचा कलश आली हो, जय जनार्दन नामामध्ये रंग झाले हो. बाबाजी समेत 108 पंत स्वामी सोमेश्वर गिरीजी महाराज गुरुमाऊलींच्या प्रतिमेचं पूजन होईल. त्यानंतर स्वामीजींचं पूजन, उपस्थित सर्व संत वृंदांचं पूजन होईल. साईनाथ भाऊ गिडगे माजी नगर अध्यक्ष मनमाड शिवसेना प्रमुख नांदगाव तालुका यांनी व्यासपीठावर यायचंय. प्रथमस्तो गुरुमाऊलींच्या प्रतिमेचं पूजन. त्यानंतर स्वामीजींचं पूजन संपन्न होत आहे. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. सदाशिव सरीव वरदाता दिगंबर होतोय सावो. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. बाबाजींचं पूजन साईनाथ भाऊ गिडगे नगराध्यक्ष तसेच सुभाष भाऊ ठोंबरे, किशोर सुभाष भाऊ ठोंबरे सर यांच्या वतीने होत आहे. सदाशिव सरीव वरदाता. टाळी टाळी वर हात करायचे सर्वांनी पुरुष मंडळ महिला मंडळ. बाबाजींचं पूजन होतंय. दिगंबर होतोय सदाशिव सरीव वरदाता. ठोंबरे सरांच्या वतीने बाबाजींचं पूजन संपन्न होत आहे. बाबाजींच्या हस्ते साईनाथ भाऊ गिडगे आणि किशोर सुभाष भाऊ ठोंबरे सर यांचं इथे स्वागत होईल. चला द्यायच्या पुष्पारा बाबाजींकडं.
हे जनार्दन हे जनार्दन पुनर्वेदा स्वामीजीचं पूजन भक्त मंडळाच्या वतीने संपन्न होतं. सर्वांनी वर हात करून काय करायला स्वागत करायचं आहे. शिव अवतारा तुम्ही जनार्दना शिव अवतारा हे जनार्दना हे जनार्दना विश्वभूषणा तुम्ही जनार्दना फूलरंगना तुम्ही जनार्दना शिव भेटवा शिव कीर्तना शिव भेटवा शिव कीर्तना हे जनार्दना हे जनार्दना. ठोंबरेकरांना विनंती बाबाजी बोरवे मागील सहकारी त्यांचे पूजन करून घ्या. बाबाजींच्या गाडीचे चालक असतील तसंच संत मेळा चायदार त्या संस्थापक आमच्या ताई त्यांचंही पूजन करून घ्यायचं आहे. संत मेळा हा चॅनल आपला हा कार्यक्रम आपल्या सर्वांना चॅनलवर उद्या युट्यूबला बघायला मिळेल. सर्वांनी त्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला हे राम अवतारा तुम्ही जनार्दना विश्वभूषणा तुम्ही जनार्दना. हरिभक्त परंतु दीपक महाराज हरिभक्त परंतु चंद्रकांत महाराज हरिभक्त परंतु शंकर महाराज हरिभक्त प्रवीण महाराज बाबाजींच्या गाडीचे चालक हरिभक्त परंतु गणेश महाराज हरिभक्त परंतु देवाभाऊ अमोल महाराज बाबाजींसोबत आले सर्व सहकारी त्यांचंही ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. हे जनार्दना हे जनार्दना हे जनार्दना हे जनार्दना हे जनार्दना. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज जय जनार्दन. बाबाजींकडे माईक द्यायचं आहे. बाबाजींना परत महाकालेश्वराच्या दर्शनासाठी उज्जैनला जायचं आहे. आखाड्याचा खूप मोठा व्याप बाबाजींच्या पाठीमाग आहे. तरीही बाबाजींनी वेळात वेळ काढून बाबाजी आले. बाबाजी आता सरांनी सांगितलं शिवरात्रीचा कार्यक्रम जो होता तो तुम्ही दिला नाही, त्या कारणास्तव त्याने हा मुहूर्त आज घेतला. तुम्ही जी तारीख दशाल तीच त्यांच्यासाठी शिवरात्र आणि तोच त्यांच्यासाठी प्रदोष. त्यामुळं आजचा दिवस सर्वांसाठी शिवरात्रीचा आणि प्रदोषचा आहे. सर्वांनी पुन्हा एकदा वर हात करून टाळ्यांच्या गजरात बाबाजींचं स्वागत करायचं आहे. जय जनार्दन. गुरु महाराज 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 गुरु महाराज. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरुर देवो महेश्वरा
गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज 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 जय जय गुरु महाराज गुरु 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 ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी जळाली कारुण्य सिंधू भवदुःखहरी तुझवीन शंभो मज कोण तारी। सर्वांनी म्हणा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमः पार्वतीपते हर हर महादेव। गोपाल श्री गुरुदेव त्र्यंबकेश्वर महाराज संतन की जय। सनातन धर्म की संतन मोचन रामेश्वर भगवान की जय। सर्वांनी 2 मिनिटे या ठिकाणी भजन करूया। हर हर महादेव शंभो काशी काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव
नाथ जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन बोला जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन बोला जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी 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 जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी सर्वांनी हात वरती करायचे मस्त वा वा आणि आमच्या संग टाळी पण वाजवायची हा माईक चालू करा ढोलकचे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ताळी ताळी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी डम 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 बोले ओम नमः शिवाय डमरू बोले ओम नमः शिवाय आनंदी बोले ओम नमः शिवाय बोले कानंदी बोले ओम नमः शिवाय घन 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 घंटा बोले ओम नमः शिवाय घन घन घंटा बोले ओम नमः शिवाय भोले के भक्त बोले भोले के भक्त बोले ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो 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 ओम नमः शिवाय हर हर महादेव हर हर महादेव हर हर शिवस्वरूप राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने बाबाजींच्या शुभाशीर्वादाने आपल्या मंदिराचं नाव रामेश्वर आहे, महाकालेश्वर. आम्ही महाकालेश्वरलाच चाललो आलो. म्हणजे महाकालेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा होऊन किती दिवस झाले? 3 वर्ष 2 वर्ष झाले. वा वा. आणि विशेष म्हणजे प्रदोष पण होतो या ठिकाणी. खूप छान. टाळ्याच्या गजरात स्वागत. धन्यवाद. प्रदोषला येतात ना पण सर्व. वा. या ठिकाणी आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. वास्तविक महाशिवरात्रीपासून खूप दररोजचे फोन, एक दिवस तुम्ही जो वेळ दिवस खाली असेल तो दिवस आमच्यासाठी द्या. आम्ही जालन्याकडे होतो. जास्त नाही, फक्त 30 ते 40 हजार लोक कथेला असायचे. किती? आपण किती आहात लक्षात घ्या.
आणि दररोज 30,000 लोकांना मांड्याचं जेवण होतं. कशाचं? मांड्याचं जेवण. किती आनंद असेल. म्हणून बाबांनो जवळजवळ 10-12 कथा त्या भागात झाल्या. आणि आमच्या सरांचा कायम फोन असायचा का बाबा जी फक्त एक दिवस खाली राहा आणि द्या. तर आमच्याकडनं काल कार्यक्रम करून आलो आणि आजचा दिवस खाली होता, परंतु महाकालेश्वरला थोडीशी बैठक आहे. त्या धावपळीत आम्हाला तिकडे पहाटे 5-4 वाजेपर्यंत पोचायचं आहे. म्हणून आपण सर्वजण अतिशय तळमळीने जो कार्यक्रमाची वाट पाहते होते तो कार्यक्रम 7ला सुरू होण्याऐवजी कितीला सुरू झाला? 9 वाजता. आता सांगा. आणि म्हणून या कार्यक्रमासाठी ज्यांची उपस्थिती आहे, प्रमुख उपस्थिती आहे, व्यासपीठावर संत महात्मे बसलेले आहे, महान विभूती बसलेले आहे, तपस्वी महात्मे लोक आहे. आदरणीय वंदनीय 108 श्रीमंत आमचे सोमेश्वरानंद बाबांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. रात्रीचा दिवस आमचे कुंभारीवरून जे महान विभूती संत महंत विभूती आलेले आहे, आदरणीय वंदनीय 108 श्रीमंत स्वामी राघवेश्वरानंद बाबा अगदी कार्यक्रमाच्या अगोदर 2 तास अगोदर येऊन बसले ते इथं. फार वाट बघायला लागली असेल, परंतु आम्ही नाशिक करून थोडं ट्रॉफिक वगैरे असते, थोडं लेट झालो. राघवेश्वर बाबांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. या ठिकाणी आमच्या संघ आज दिवसभर बापू बाबा होते, परंतु आले लवकर या ठिकाणी. बापू बाबांचंही टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. बापू बाबा आमच्याकडे जुनं एक खोड आहे, त्या तिकडं बसलेलं आहे. बाबाजी नमो नारायण. ऐकायला थोडंसं येत नाही. नमो नारायण म्हटलं. हां कितीतरी 6 म्हणलं आम्ही जाणार आहे बाबाजी 7 वाजता. 6लाच इथे येऊन बसले आमचे नवनाथ बाबा. त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. आणि विशेष म्हणजे सोमनाथ बाबा, भजनी मंडळ, भाविक भक्तगण, माता भगिनींनो थोडंसं ऐकायचं आहे. 10-5 मिनटं, जास्त नाही. आम्ही लगेच निघणार आहोत. मग आपल्याला आलेले संत महंतांचं आशीर्वचन होईल. झाले सर्वांचं. बाबा राहिले. आणि म्हणून असं सांगितलं जातं की हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. येणे साधती साधनन तुटतील भवाचे बंधन. भवबंधन तुटण्यासाठी संत चरणाजवळ यावं लागतं. आणि संताविने प्राप्ती नाही, किंवा प्राप्ती पाहिजे असेल देवाची तर संताशिवाय नाही. म्हणून बऱ्याच दिवसाची तळमळ होई की कोणी सर्व संत या ठिकाणी यावी, अशी खूप तळमळ होती. आणि बाबांनो जोपर्यंत आपल्याला कोणी मार्गदर्शक नाही, कोणी आपल्याला गुरु नाही, कोणी आपल्याला दिशा देणारा नाही, कोणी आपल्याला मंत्र आसन हे जर आपल्याला माहीत नसेल तर आपल्याला आपण दिशाहीन आहे असं म्हटलं जातं. मनोमार्गी गेला तो तेथेची मुखला. म्हणून मार्ग दाखवणारं कोणीतरी पाहिजे. विश्वाद्यम विश्वबीजम निकलम भैरणम पंचवक्रते नेत्रकम असे महादेव आपण या ठिकाणी प्रतिष्ठित केलेले आहे. गेल्या 2 वर्षापासून आपण या ठिकाणी प्रदोष करतो आहोत. महाशिवरात्रीचा मोठा उत्सव तुम्ही केला, खूप आनंद वाटतो. आणि परंतु महान या भगवंताची भक्ती करत असताना असं वेगवेगळं विधान आहे प्रसन्न करण्यासाठी. जसं प्रदोष आहे तसं सोमवार आहे, जसं सोमवार आहे तशी महिन्याने काय आहे शिवरात्र आहे. आणि 12 महिन्यातून एक शिवरात्र येते, त्याला काय म्हणतात आपण महाशिवरात्र. किती विशेष आहे. आणि देवाचं नाव काय आहे महादेव. बरोबर आहे की नाही. आपण काय म्हणतो महादेव, महाशिवरात्र. देवाची आरती करताना आरती नाही म्हणायची, महाआरती. आणि आता प्रसाद घेणार महाप्रसाद नाही म्हणायचं, महाप्रसाद. महाशब्द महादेवापुढे लागतं, लक्षात. म्हणून महादेव आहे. जर तुम्ही देवाला लवकर प्रसन्न करायचं असेल तर देवाजवळ जायचं पिंडीजवळ आणि 2 हात वर करायचे. कसे करा बरं, असे 2 हात. आणि देवाजवळ बसलं किंवा उभा राहिलं फक्त काय म्हणायचं महादेव म्हणा. प्रसादाचं आहे नाही अवस्था. आवाज का बरं कमी आला असं एकदा म्हटले
तर महादेव आपल्या जवळ येऊन उभा राहतात, तितकी प्रसन्न होतात. काय काय फक्त काय म्हणायचं, दुसऱ्यांदा म्हणले महादेव आपल्याला खांद्यावर घेतात, आणि तिसऱ्यांदा म्हणलं तर महादेवाला वाटतं याला कुठं ठेवून, म्हणून काही किती वेळेस म्हणायचं पिंडीजवळ गेल्यावर? 3 वेळेस. काय म्हणायचं? महादेव म्हणा. देव मंगलम महादेव मंगलम, देव मंगलम महादेव मंगलम. वेळ कमी आम्हाला, पण सांगतो तुम्हाला. देवाजवळ गेल्यानंतर काय म्हणायचं? विशेष म्हणजे आपल्याला अजून लवकर प्रसन्न करायचं असेल तर 11 छोटे छोटे तांबे किंवा 11 हे असतात ना मातीचे, फक्त 11 पाहिजे. आणि 11 वेळेस म्हणताना फक्त ओम नमः शिवाय म्हणून ओतून द्यायचं. जेवढे, नाहीतर असं शास्त्र सांगतात की सहस्त्रधारा पाहिजे. किती पाहिजे? सहस्त्रधारा. म्हणजे एकाच तांब्याला 1000 छिद्रे पाडायची आणि त्याची धार महादेवाला लावायची. महादेव प्रसन्न होऊन जातात. काय करून काही नाही होतं. म्हणून आपण भाग्यवान आहे. जसं आपण महाराज कायम सांगतात आमचे सोमनाथ बाबा, सोमेश्वर महाराज, परंतु एक असं आहे की गंगाजल तांब्यात टाकायचं आणि त्या याच्यात कच्चं दूध, आपल्याला गाईचं दूध काढलेलं त्याच तांब्यात टाकायचं, आणि कुठलीही अडचण असेल, कोणताही प्रश्न असेल, कोणतंही समोर जायचं आणि बेलाच्या मुळाला तेवढं पाणी टाकून द्यायचं. गुरुवारच्या दिवशी. कोणत्या दिवशी? गुरुवारच्या दिवशी. पण हे बघा, हे सगळं मिळेल, परंतु मिळताना एकच करायचं, महादेव मिळाला पाहिजे. काय मिळालं पाहिजे? बरोबर. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींनी बाकी काहीच मिळवलं नाही. काय मिळवलं? देवादिदेव महादेव प्रत्यक्ष. असं नाही की स्वप्नात. नुसतं असं शास्त्र सांगतं की जर तुम्ही देवाची भक्ती करत असताना स्वप्नात जर महादेव आला तर महादेवाने तुमच्यासाठी सर्व दरवाजे उघडून दिले, भक्तीचे, भगवंताच्या येण्याचे रस्ते उघडून दिले. परंतु बाबाजींना एकमेव आशा आहे की ते प्रत्यक्ष भगवान शंकर प्रत्यक्ष समोर येऊन उभा राहायचे. किती सोपी गोष्ट आहे काय? प्रत्यक्ष सद्गुरू जनार्दन स्वामी समोर भगवान शंकर. आपल्याला कमीत कमी स्वप्नात तर आले पाहिजे, एवढी तर भक्ती आपण केली पाहिजे. आणि म्हणून एकदा भागवतामध्ये, महाभारतामध्ये अनेक ठिकाणी येतं बघा, ज्या वेळेस युद्ध होणार त्यावेळेस दुर्योधन अगोदर येऊन बसला होता. भगवान श्रीकृष्ण शांत असे झोपलेले होते. बरं, दुर्योधन आला तर तो डोक्याकडून जाऊन बसला, आणि अर्जुन थोडे लेट आले, ते पायाजवळ येऊन बसले. म्हणजे देवाच्या पायाजवळ बसायचं का देवाच्या डोक्यावर बसायचं? कुठं बसायचं? नेमकं बसायचं कुठं ते पण आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे याचा अर्थ भगवान शंकराची पूजा करताना आपलं पाठ दक्षिणेकडे झालं पाहिजे आणि आपलं मुख कुठं झालं पाहिजे? उत्तरेकडे झालं पाहिजे. मग भगवान शंकराची पूजा करण्यात म्हणजे बसण्याचं पण शिकायला गेलं पाहिजे. तुम्हाला कंटाळत नाही आला ना? 2च मिनिटं सांगणार आहे. आणि हे एवढे मोठे संत आहे, 1 तासापासून 2 तासापासून आले. मग मात्र पाणी टाकायचं. आणि एक लक्षात घ्या, देवाला अखंड मंडालाकारम, देवाला खंडित चालत नाही. तांदूळ व्हायचे तरी खंडित नाही. ज्याला वाटत असेल खूप कर्ज, खूप अनेक पडतात, तर त्यांनी फक्त रस व्हायचं महादेवाला शुक्रवारच्या दिवशी, उसाचा रस. आणि म्हणून ज्यावेळेस बसले आणि दुर्योधनाला पाहिलं, अर्जुनाला पाहिलं, अर्जुना अरे कधी आला? दुर्योधन म्हणे मी 1 तासापासून अगोदर आलोय देवा. अरे म्हणे अर्जुना, अरे दुर्योधना मला पाठीमागं थोडं दिसतं, मी डोळे उघडल्यावर मला अर्जुन दिसला. नाही मी अगोदर आलो, मी मागणार आहे काय तुमच्याकडं. म्हणजे माग, काय मागायचं ते? म्हणे तुम्ही नारायणी सैनाना आणि तुम्ही मला पाहिजे. देवाने सांगितलं काही हरकत नाही, मी येईल पण मी युद्ध करणार नाही. ऐकायसारखं आहे बरं का. काय म्हटले? मी येईल पण युद्ध करणार नाही, शस्त्र हातात घेणार नाही. दुर्योधनाची बुद्धी किती भरमिष्ट होती बघा. दुर्योधनासाठी तुला नेऊन काय करू मग? इथं लक्षात घ्या बारकाईने. आता तुम्ही फार डोकं लावून विचार करा की देव बाबाजी काय सांगताय तुम्हाला. दुर्योधनासाठी नेऊन करायचं काय तुला? तू जर शस्त्र घेणार नाही, अस्त्र घेणार नाही, काहीच घेणार नाही, मग तुमची नारायणी सैन्य मला देऊन टाका.
नारायणी सैना घेतली आणि दुर्योधन निघून गेला. मग तिथं मात्र अर्जुनाला सांगितलं, अर्जुना मी तुला काहीच देऊ शकलो नाही. अर्जुनाने सांगितलं, देवा माझं भाग्य मोठं आहे. म्हणे मग काय पाहिजे? म्हणे तू मला पाहिजे. काय सांगितलं? देव माझा मी देवाचा. तुझ वाचुनी मज काही नको नारायणा, तुझ वाचुनी मज काही नको नारायणा, तुझी चरण सेवा धन मोठे, तुझी चरण सेवा धन मोठे, तुझ वाचुनी मज काही नको नारायणा, तुझ वाचुनी मज काही नको नारायणा. अर्जुनाला सांगून पाहिलं की देव म्हणतात की अरे मी काहीच करणार नाही अर्जुना. देवा तुम्ही फक्त माझ्या रथावर बसा आणि मला दिशा दाखवा. या रथावर देवाला विराजमान करा, महादेवाला विराजमान करा. म्हणून मागायचं असेल तर देवा तुला मागून घ्यायचंय. आपण बाकीचं तर देवाजवळ खूप मागतो, पण इथून पुढे काय मागायचं आता? देवालाच. देव माझा माझा माझा, देव माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा देवाचा, माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा. इथून पुढे महादेवाजवळ म्हणून म्हणलं महादेव अशी हाका, त्याच्यामुळेच मारायला लावली तुम्हाला. लक्षात येत आहे ना? मागायचं असेल जनार्दन बाबाजवळ काही मागू नका. जनार्दन बाबा तुम्हीच मला पाहिजे. बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तुम्हाय मी लेकरू. बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तुम्हाय मी लेकरू. तुमच्या नावे अनुष्ठान करू, तुमच्या नावे अनुष्ठान करू. बाबाजी आमचे गुरु. बाबा तुम्हाला करू, स्वामी तुम्हाय स्वामी तुम्हाय लेकरू. त्यांना विसरायचं नाही, तुम्हाला सर्व मिळणार आहे. म्हणून अगोदरच म्हणलं संतांचे चरण धरा. आम्ही जसे बाबाजींचे चरण धरले, गावोगावी करोडो लोकांचे नंबर लागले. जिथं जातं तिथं लोक वेडे होऊन गेले. का? महादेवाची भक्ती आणि जनार्दन बाबाची सेवा. दोन गोष्टी. ज्याला मेवा पाहिजे असेल, जो करेल गुरुची सेवा त्याला मिळेल मिठा मेवा. संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास. सर्व भावदास झालो त्यांचा, सर्व भावदास झालो त्याला. त्याची माझी गीत करती सका, त्याची माझी गीत करती सकाळ. देवाच्या जवळ 5 फुलं आहेत महादेवाला. जसं पारिजातक आहे, जसं गोकर्ण आहे. जे आता एक अध्यक्ष आले, पूजा केली ना, गेले वाटतं. माणसाला प्रतिष्ठा आणि पद पाहिजे असेल तर गोकर्णाची माळ करायची, ती फुलाची माळ. ज्याला एक उच्च पदावर प्राप्त व्हायचं असेल त्यांनी काय करायची? गोकर्णाची अशी सुंदर माळ बनवायची आणि देवाला महादेवाला व्हायची. ज्याला आपल्याला लेकराला मोठ्या पदावर बसायचं असेल नोकरीला, तर त्याच्या हातून फक्त महादेवाला तेवढी माळ व्हायची. कशाची? गोकर्णाच्या फुलाची.
त्याला अपराजिता म्हणतात हिंदीमध्ये, म्हणजे त्याला पराजयच होतो. अपर म्हणजे त्याला कधी हे होत नाही त्याच्या जीवनामध्ये. 5 फुलं आहे पारिजातात, गोकर्ण एक फुल, धोत्र्याचं फुल. समजा एखादा संतानच नाही, अजिबात कितीही सर्व ठिकाणी फिरून आले, शनिवारच्या दिवशी प्रदोष येतोय, प्रदोषच्या दिवशी जर आपण महादेवाला धोत्र्याचं फुल वाहिलं तर महादेव कृपा केल्याशिवाय राहत नाही. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. लाखो लोक आता सांगताय, करोडो लोक ऐकताय, परंतु एक लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेस करतात ना त्यावेळेस पूर्ण श्रद्धा पाहिजे. काय पाहिजे? माझं देवाच्या मंदिरात जाणं आहे पण माझा विश्वास नाही. पानिपतला गेला का? विश्वास आणि श्रद्धा फार गरजेचे आहे. देव पार्वती रूपी श्रद्धा आणि विश्वास रूपी महादेव जर असेल तर परमार्थ खास आहे. श्रद्धा विश्वास रूपिणी चिंतन आहे. नाहीतर मग एकदा ठिकाणी आम्ही काय मग सांगतो, प्रत्येक प्रवचनात सांगतो, एकाचं नाव आहे दानचंद, काशीला राहतो. शिवरात्रीचा दिवस आहे, पत्नीने सांगितलं जा ना स्नान करा ना. त्याने अजिबात जाणार नाही. म्हणे का? अहो तिथं ब्राह्मण बसेल असतात, दान कोण करील? नाव काय? नाव काय? आणि काय म्हणतो? ब्राह्मण बसेल, जाणार नाही, अजिबात नाही. तिथं 10-20 रुपये कोण देईल? मी जाणार नाही. नाव दानचंद आहे. आणि हे लोक खूप चांगले असतात. अहो जा आश्रमात, करा देवा साधूची संताची, जा नमस्कार करून, तुला जायचंच जाय, मला रिकाम पण नाही. होतं कधी कधी होतं असं, परंतु ती फार चांगली होती. ती म्हणे असं करा, पहाटे लवकर उठा आणि 3-4 वाजताच जा. अगं 4ला गेले तरी ते घाटावर बसेल राहतील ना, मग असं जा जिथं मूर्ती जाळा तिथं जा. ती चांगली होती, मंत्र चांगला दिला. काय सांगितलं? जिथं मुर्दे जाळात तिथं जा. आणि जिथं मुर्दे जाळात हे खरंच पहाटेच निघालं. 2, 2:30, 3, 4 दरम्यान निघालं. गेलं 3:30-4 वाजता ब्रह्ममुहूर्त, ब्रह्मनाडी जागृत होते. अशा वेळेस डुबकी मारली आणि बाहेर आला. माझे भोले बाबा आहे ना तिथं ब्राह्मणाच्या रूपात येऊन बसेल होते. तर डुबकी मारून वर येण्याचा वेळ, आणि भोले बाबांनी सांगितलं इथं वर्षातून कोणीतरी एखादा येतो दर्शनाला किंवा स्नानाला, आणि जो स्नानाला येतो तो वर्षभराचा किराणा देतो, याला जागेवर थंडी ताप आला. लक्षात माणसाची अवस्था कशी असते तुम्हाला सांगतो. आस्था आणि अवस्था 2 फरक आहे. माणसाची ज्यावेळेस संसारामध्ये आस्था असते आणि परमार्थामध्ये अवस्था पाहिजे. लक्षात घ्या, आस्था आपली शेवटपर्यंत संपत नाही आणि अवस्था प्राप्ती करण्यासाठी भगवंताची पूजेशिवाय ती होत नाही. लक्षात घ्या. शेवटी त्याने सांगितलं काय म्हणणं आहे तुमचं? म्हणे काही नाही. त्या ठिकाणी त्या ब्राह्मण रूपात महादेवाने सांगितलं तुला काहीतरी देऊन जावं लागेल, तसं जाऊ द्या. ते म्हणे माझ्या घरी आहे, 1 पायलीभर बाजरी देतो. आता पायलीभर बाजरी दिली म्हणे देतो म्हणल्यावर ते निघून गेला. याला वाटलं आपण पत्ताच सांगितलं नाही, नाव गाव सांगितलं नाही, पण याला सगळ्याचे पत्ते माहिती आहे. तुमचे सगळ्याचे पत्ते त्याला माहिती आहे, नाहीतरी शेवटचा पत्ता त्याच्याकडेच आहे. हे पण लक्षात राहू द्या. सगळे फिरा, जग फिरा, पण शेवटी शेवटचा पत्ता माहिती ना तुम्हाला सगळ्याला, जिथं आपल्याला तो पत्ताही त्याच्याकडेच आहे. लय सुंदर चिंतन आहे. आणि म्हणून ज्या वेळेस तो घरी गेला आणि आतमध्ये दरवाजाकडे लावून घेतली, ही भोले बाबाच्या ब्राह्मण गेला, कडी वाजवलं, उठा. पत्नीने सांगितलं तुम्ही कोणाला दान धर्म काही म्हटले? आणि म्हणे काही नाही, पायलीभर बाजरी, पण त्यांना काही पत्ता दिला नाही, ते बाहेर आहे. त्यांनी सांगितलं थंडी ताप आलं म्हणून सांगा. अरे बाबा, ते म्हणे जर थंडी ताप आला तर मी कशाला निघणार 1 तास? मग परत 2 तासांनी दरवाजा उघडा. उघडल्यानंतर पत्नीने सांगितलं ते गेले नाही. मग त्याला सांग म्हणे बाबा गेला मरून जागेत थंडीने. मग ते आता भोले बाबा होते, अशी दौंडी दिली गावात, अशी दौंडी दिली. अहो सगळं गाव जमा झालं. यांनी श्वास रोखून धरलं, बाहेर आणलं. बरं माणूस आहे ना जिवंतपणे एवढं बांधित नाही, पण मेल्यावर लय बांधतं त्याला. ते काय पळून जाणार काय माहिती, अंगुठा बांध, इकडं बांध, तिकडं बांध. त्याला पूर्ण बांधलं आणि रस्त्याने चाल लावलं घेऊन. भोले बाबाला वाटलं असा भक्त आपल्याला आतापर्यंत भेटला, कमीत कमी असा का होईना भेटला, याच्यावर आपण प्रसन्न झालो पाहिजे. आणि मग कानात झाले देव, अरे मी ब्राह्मण नाही, महादेव आहे, तुझी परीक्षा घेतोय.
काय लागेल ते मागून घे. त्याने डोळे उघडले, त्याला ब्राह्मण दिसला, परत डोळे झाकून घेतले त्याने. मग देवाला वाटलं हा नाचताना जळून जाईल पायलीभर बाजरीसाठी. देवाने सांगितलं मी तुझ्यावर इतकं प्रसन्न आहे, खरंच तुला जे लागेल ते माग. त्याने डोळे उघडले, पाहत होतो महादेव. आता देव द्यायला लागला, मागता नाही आला याला. म्हणतात मागता आलं पाहिजे ना देवाकडं. काय मागायचं? इचिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायी नावडी हेची माझी न लगे मुक्ती आणि धनसंपदा संग संग देई सदा. लक्षात घ्या, मागतं पण आलं पाहिजे ना वेळेवर. याने सांगितलं देव द्यायला लागला, याला पदर नव्हता नीट घ्यायला. तेवढ्या वेळात देवाने बोल पटकन लवकर काय मागायचं ते. काही नाही म्हणे, पाहिलीभर बाजरी माफ करा, मी उठून बसतो. आलं का मागतं. म्हणून देवापाशी मागण्यापेक्षा देवालाच मागा, हे तुम्हाला सांगेल. देवाकडं मागण्यापेक्षा देवच आपला करून आपुला तो एका देव करून गावा. आपुला तो एका देव करून गावा. विना जीवा सुख रे, तेरे बिना जीवा सुख रे, तेरे बिना जीवा सुख रे, तेरे बिना जीवा सुख रे. पूरती माई के दुःखाची गणती म्हणून भाग्यवान आहे की आपल्याकडं एवढं सुंदर महाकालेश्वराचं मंदिर आहे. दररोज येत जा. नाही काहीतरी सोमवारानी गुरुवारा एकादशी प्रदोष घेऊ तुमच्या दर्शन. बस एवढं जरी कळालं, सोमवारी गुरुवार एकादशी आणि प्रदोष महादेवाकडे. कारण शास्त्रामध्ये जर उपवास सांगितले असेल ना तर एकादशी सांगितलेला आहे, दुसरा प्रदोष सांगितलेला आहे आणि तिसरा सोमवार सांगितले. महाशिवरात्र, अष्टमी, रामजन्म हे तर ठीक आहे, परवाने आहे त्या, पण हे तीनच उपवास खरे आहेत. लक्षात राहू दे. एकादशी, प्रदोष आणि सोमवार शास्त्रामध्ये बरं. आपल्याकडे ढवळा गुरुवार, पावळा गुरुवार हे शास्त्रात कुठं लिहिलेले खरंच नाही. कुठूनही निघतो एखादा उपास, काही निघतो. उपास करायचा असेल तर प्रदोष करा. कोणता उपवास करायचा असेल तर सोमवार करा, आणि उपवास करायचा असेल तर एकादशी करा. उपवास करायचा असेल तर असे उपवास केल्यानंतर, कारण उपवासापेक्षा उपासना करा, की जेणेकरून देव आपल्याला जवळ होईल आणि आपलं जीवनाचं कल्याण होईल. खूप दूर जायचं असल्यामुळे जास्त तुमचा वेळ घेणार नाही. झालेली ही सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी, गुरुमाऊलींच्या पवित्र चरणी, महाकालेश्वराच्या पवित्र चरणी समर्पित करून या ठिकाणी जास्त वेळ न घेता लगेच आम्ही रजा घेतो आहोत. आम्हाला दूर जायचं आहे. बाबाजींच्या कृपेने तुम्हाला आजच आमंत्रण आहे. मोठा कुंभमेळा येतो आहे 2027ला, आणि सगळ्यांनी यायचं. कोणीच घरी राहायचं नाही. सगळ्यांना स्नानाची, त्या ठिकाणी प्रसादाची, राहण्याची व्यवस्था होणार आहे. योगायोगानं खूप चांगला योग जुळून येतो आहे कुंभमेळ्याचा. आणि म्हणून तुम्हाला विनंती सगळ्याला, जशी जशी परवानी राहील तसं त्र्यंबकला जवळजवळ 10 आखाडे तिथं असतात आणि 2 आखाडे कुठं असतात? नाशिकला असतात. म्हणजे खरा कुंभमेळा कुठं असतो? त्र्यंबकला असतो. आणि म्हणून तुम्ही त्र्यंबकला नक्की या आणि त्या ठिकाणी त्या सहभागी व्हा. आदल्या दिवशी आले तरी चालतात, सगळ्यांची व्यवस्था होईल असं या ठिकाणी आम्ही सांगतो. आणि लगेच महाकालेश्वराच्या उज्जैन नगरीमध्ये, कारण ह्या भूतलावर एकच देव आहे, तो म्हणजे महाकालेश्वर. काळ जिथं निर्माण झाला, वेळ जिथं निर्माण झाला, आपला काळ, वेळ आणि हे जे काही सगळं काही घडी म्हणतात
जी काही निर्माण झाली ती महाकालेश्वराच्या उज्जैन नगरीत निर्माण झाली. म्हणून आयुष्यात एकदा तरी महाकालेश्वराच्या दर्शनाला गेलं की आपल्याला काळ कधीही काही करू शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी जावं, एकदा तरी महाकालेश्वराचं दर्शन करावं ही तुम्हाला विनंती. जय जनार्दन, जय बाबाजी. नमः पार्वतीवते हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान गुरुदेव दत्त 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 लक्ष्मणराज गुरु जनार्दन स्वामी महाराज की महाकालेश्वर भगवान. आरतीसाठी या ठिकाणी विशेष म्हणजे आम्ही निघणार आहोत. बाबा 5 मिनिटं आशीर्वाद देतील आणि मग आपण आरती होईल. त्यानंतर महाप्रसाद. फक्त मोजून 5 मिनिटं बाबा आशीर्वाद देतील. आम्हाला फक्त जाऊ द्या, कारण आम्हाला इथं आता मात्र कोणी दर्शनाची गर्दी करू नका एवढीच विनंती आहे. बाबाजींना जाण्यासाठी रस्ता मोकळा करून द्यायचा आहे. जय जन. महादेवा महादेवा कधी येशील माझ्या घरा. महादेवा महादेवा कधी येशील माझ्या घरा. चिरे बंदी माझे घर आगे, माझे घर आगे चिरे बंदी तुझ्या घरी आगे. धवलांदी महादेवा महादेवा कधी येशील माझ्या घरा. महादेवा महादेवा कधी येशील माझ्या घरा. महादेवा महादेवा कधी येशील माझ्या घरा. माझ्या घरी आहे ऊन वारा, माझ्या घरी आहे ऊन वारा, माझ्या घरी आहे ऊन वारा, माझ्या घरी आहे ऊन वारा. येशील माझ्या घरा. सत्संगाचा आनंद आपण घेतलेला आहे. यानंतर ज्यांनी याच मनमाडच्या जवळपास भूमीमध्ये 15 वर्षे 3 महिने तपश्चर्या केली, ते सोमेश्वर गिरी बाबा ही 5 मिनिटं बोलतील. नंतर आपण 1-2-3 मिनिटं काही प्रदोषचं नियोजन होईल. नंतर महाआरती झाल्यावर सर्वांना महाप्रसादाची व्यवस्था आहे. जय जनार्दन. चला आणि सर्वांनी जागेवर खाली बसायचं. सर्वांनी आहे तिथं बसून घ्या लगेच. यानंतर आमचे सोमेश्वर गिरी बाबा 5 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करतील आणि या प्रदोषच्या माध्यमातून आजचा जो सुगंध, जी ऊर्जा, जो पावर आपल्याला एक म्हणजे एक नवीन चेतना देत होता. आम्ही भगवान महाकालेश्वरांना प्रार्थना करत होतो या ठिकाणी बाबाजींचा कमीत कमी 5 दिवसाचं तरी अनुष्ठान व्हावं, आपल्या मुलाबाळांवर आपल्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार पडावं आणि ही ऊर्जा अशीच वाढत राहावी.
या परिसराला एक चांगल्या प्रकारची दिशा मिळावी, आम्ही असं महाकालेश्वरांकडे स्वप्न रंगत होतो. भगवंताला प्रार्थना करूया ते स्वप्न लवकरच साकार व्हावं. बाबाजींना प्रार्थना करू. 5 दिवसाचं अनुष्ठानाचं नियोजन या ठिकाणी आपण केलं तर नक्कीच आमच्या मुलांवर चांगले संस्कार पडतील, आमच्या परिवारावर चांगले संस्कार पडतील आणि त्या माध्यमातून आम्हाला चांगल्या प्रकारची दिशा मिळेल. आमच्या जीवनाची दशा जाऊन आम्हाला योग्य दिशा मिळावी आणि म्हणून तो सत्संग आपल्याला करायचा आहे. या कार्यक्रमासाठी आमचे ठोंबरे सर असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांनी सुंदर हा सोहळा घडून आणला. एकदा वर हात करून आपण त्यांचं टाळी वाजून अभिनंदन करू, धन्यवाद देऊया. आणि या परिसराचं महत्त्व ज्यांनी वाढवलं तपश्चर्याच्या माध्यमातून असे सोमेश्वरगिरी बाबाही 5 मिनिटं आपल्याला आशीर्वचन देतील, नंतर पुढे महाआरतीकडे जाणार आहोत. धन्यवाद. सर्वांनी जागर बसायचंय. जय जनार्दन. चला सर्वांनी जागर बसा. 2 मिनिटं बाबांचं आशीर्वचन होईल. जय जनार्दन, जय जनार्दन. झोलिया भरते हैं खाली नहीं हो जाते हैं, भोले बाबा तेरे दरबार में जो आते हैं. तर बऱ्याच वेळापासून तर तुम्ही संत महात्म्यांची वाट पाहत होते आणि आपलाही मात्र आजपासून इथं शिंगे आश्रमामध्ये अनुष्ठानाचा कार्यक्रम सुरू झालाय. पण महाराज लोकांचं नातं आमचं लयच वेगळं नातं. काही होतं तुमचा कार्यक्रम 12 वाजता होईल म्हणून, पण तुम्ही आलेच पाहिजे. तिकडे रस्त्यावरती गाडी थांबली, तिकडून उचलून आणला. म्हणून मात्र आपण जी तरुण करतात दर प्रदोषाला कुठले ना कुठले साधू संत मात्र ह्या ठिकाणी घेऊन येतात. आपल्या कष्टातून प्रयत्नातून अन्नदानाच्या रूपामध्ये 2 रुपये खर्च करून साधू संतांचं पूजन करतात. खरोखर मात्र तुमच्यासारखे भाग्यवान तुम्ही समजायचे. एकदा जोरदार तुमच्यासाठी तुम्हीच टाळी वाजवा. तो का म्हणे होता ठेवा तो या भावात सापडला, पूर्वीचं काहीतरी पुण्य असेल म्हणून मात्र हे तुमच्या हातून हे सत्कर्म घडतंय. आणि हे बी सत्कर्म मात्र पुढच्या भावी आयुष्यासाठी मात्र हे महत्वाचं आहे. 15 दिवसातून महिन्यातून आपण एकत्र येतो. जे काही मात्र देवदर्शनाच्या रूपामध्ये भजन पूजन चिंतन दान धर्म या रूपामध्ये हे आपल्यावर खात्यावरती खरोखर बॅलन्स खरोखर जो बॅलन्स आपण जो म्हणतो तो बॅलन्स आपला नाही. त्याच्यात वाटेशी पडते पण याच्यात वाटेशी पडत नाही. म्हणून मात्र आपल्या जीवनातली खरी सुख शांती जी आहे ती यातून अनुभवाला यावी. ह्या महाकालेश्वर महादेवाच्या साक्षीने संत महात्म्यांच्या साक्षीने तुम्हा सगळ्यांना मात्र जी सुख शांती पाहिजे आणि तेच सांगून आपल्या घरामध्ये खरी सुख शांती म्हणजे काय याचा अर्थ मात्र तुम्हाला माहिती आहे. बिना गोळ्या घ्यायची ज्याला झोप येते त्याचंच करा सुख शांती. आता बिना गोळ्या घ्यायची झोप कोणाला येते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ज्याच्याकडे घर आहे त्यालाही झोप येत नाही, ज्याच्याकडे घर नाही त्यालाही झोप येत नाही. ज्याच्याकडे घर आहे त्यालाही झोप येत नाही. का? घराचं कर्ज फिटावं लवकर. ज्याच्याकडे घर नाही त्याला का म्हणून झोप येत नाही, त्याला वाटतं माझं घर कवा होईल. ज्याच्याकडे गाडी आहे त्यालाही झोप येत नाही, गाडीचं कर्ज कवा मिटेल. हप्ता आला महिनाभर झोपत असून पण महिन्याचे 2-4 दिवस हप्त्याच्या दरम्यान तरी झोप येत नसेल. जो देखो सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. जो देखो सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. धन्यवाद. इथं भजनी मंडळासाठी जोरदार टाळी वाजवा.
तर प्रत्येक जण म्हणजे चिंतेत आहे. ज्याच्याकडे घर आहे त्यालाही झोप येत नाही, ज्याच्याकडे घर नाही त्यालाही झोप येत नाही, ज्याच्याकडे गाडी त्यालाही झोप येत नाही, ज्याच्याकडे गाडी नाही त्यालाही झोप येत नाही, आणि ज्याच्यावर कर्ज आहे त्यालाही झोप येत नाही, ज्याच्यावर कर्ज नाही त्यालाही झोप येत नाही, जो खातो त्यालाही झोप येत नाही, झोप येतो तर त्याला मुळी झोप येते. झोप कोणाला येते माहिती का? तुमच्या कष्टाला प्रयत्नाला भरभरून जेव्हा यश राहील ना तेव्हा तुम्हाला बिना गोळ्या घ्यायची झोप येईल. तुमच्या घरात कोणाला कुठल्या प्रकारचा आजार नसणार ना त्या टायमाला बिना गोळ्या घ्यायची झोप येईल. आणि तुमच्या घरामध्ये एकमत एकविचार एकमेकाबद्दल प्रेम जिव्हाळा राहील ना त्या टायमाला बिना गोळ्या घ्यायची झोप येईल. याला म्हणते सुख शांती. म्हणून ह्या महादेवाच्या साक्षीने संत महात्म्यांच्या साक्षीने तुम्हाला जी खरी सुख शांती पाहिजे आणि ते खरी सुख शांती म्हणजे तुमच्या घरात आणि बाहेर एकमत एक विचार एकमेकाबद्दल प्रेम जिव्हाळा वाढावा, तुमच्या कष्टाला प्रयत्नाला भरभरून यश मिळावं, तुमच्या घरात कोणालाही कुठल्या प्रकारचा आजार नसावा, सगळ्यांना चांगल्या पद्धतीचं शारीरिक स्वास्थ्य लाभावं, तुमच्या कष्टातून प्रयत्नातून असं धर्मकार्य तुमच्या हातून कायमस्वरूपी घडत राहावं. जे जे धर्मकार्य तुमच्या हातून घडल ना त्या धर्मकार्यात केलेल्या सेवेतून तुम्हाला दैविक शक्तीचा चांगल्या पद्धतीचा अनुभव व्हावा. त्या अनुभवातून तुम्हाला जी लौकिक सुख शांती पाहिजे, लौकिक म्हणजे इथं राहणारी काही ना काही इच्छा आहे, प्रत्येकाची इच्छा आहे, तुम्ही नाही म्हणले तरी. फक्त इच्छा कोणाला नाही? या बाळाला नाही. खायचं आणि खेळायचं कळत नाही त्याला, काय घेणे? घर होऊन येतं ना हो, रस्त्यावर का बसून राही ना, गाडी होऊन येतं ना हो, खांद्यावर बसून जाईल ना, म्हणून त्यांना काय घेणं नाही. तुम्ही आमच्या समोर बसले ना, काही ना काही इच्छा आहे तुमच्या धर्मकार्यातल्या सेवेतून दैविक शक्तीच्या अनुभवातून तुमची जी जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण हो. आणि मग तुम्ही म्हणा की ते केलं म्हणून हे झालं. अशा पद्धतीने हाती गेलेल्या कार्यातून मात्र भरभरून उत्साह वाढावा, भरभरून यश मिळावा. तुमचं घर परपंच चालून मात्र 2 रुपये या काळाला महाग पडावा, धर्मकार्याला लागावा. 2 रुपये डोक्यावरचं कर्जही मात्र खांद्यावर येऊ. आता तुम्ही डोक्यावर घेऊन पाहता डोक्यावर जड झालं, खात्यावर घेऊन पाहता खात्यावर जडच राहतं ते, खात्यावर खाली यावा. तुम्ही सगळे सुखी समृद्धीत आनंदी आनंदात आमच्या धुंडोळ्याने कर्जमुक्त सुखी समृद्धीत आनंदात आमच्या धुंडोळ्याला अखंड चंद्र सूर्य आशीपर्यंत मंत्र दिसावा झालेले शिव आपल्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करू. ओम नमः पार्वती हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 लक्ष्मण संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की महाकालेश्वर भगवान. सर्वांनी जागेवर भरायचे, महाआरतीची तयारी होईल. ज्यांनी आरती आणला असेल त्यांनी समोर या. सर किशोर भाऊ सुभाष डोंगरे सर यांनी जोडीने व्यासपीठासमोर यायचे महाआरतीसाठी. साईनाथ भाऊ गिडगे यांनी जोडीने. एक मिनिट या ठिकाणी आजचा दिवस भाग्याचा आहे. आज महाशिवरात्रीचा पर्व काळ ज्यांनी तो दिवस बघितला, ज्यांनी तो सुगंध आपल्या परिसराला मिळावं म्हणून नातूनात असे प्रयत्न करून आणि शिवगिरी बाबांना इथं आणून आपल्या सर्वांना दर्शनाचा सत्संगाचा लाभ ज्यांनी ज्यांनी दिला, हे उत्सव ज्यांनी घडून आणला, एकदा त्यांच्यासाठी वर हात करून टाळी वाजवा. आणि या ठिकाणी भगवान शिवाचं मंदिर आपल्या सर्वांसाठी आहे. प्रदोषच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एक बॅटरी चार्जिंग होते, प्रदोषच्या माध्यमातून सत्संग होतो, महाप्रसादाचा लाभ मिळतो आणि आपली बॅटरी चार्जिंग होते. म्हणून या ठिकाणी अनेकांनी प्रयत्न केलेले आहे. 2026चे प्रदोष आपण म्हणजे प्रत्येक वर्धापनला आपण येत असतो आणि ते वर्षाचे प्रदोष आपण देत असतो. परंतु ह्या वेळेला काही कारणामुळे आम्हालाही येता नाही आलं. तरी पण हे कार्य चालत राहावं, आमच्या परिसराला चांगले दिवस यावं, आमच्या सगळ्यांकडे पुण्याची शिदोरी वाढावी म्हणून अनेक जण प्रयत्न करत असतात. त्या माध्यमातून 2026चे प्रदोष किती गेले, किती राहिले? 9 प्रदोष 2026चे गेलेले आहे. ज्यांनी ज्यांनी प्रदोष घेतले त्यांच्यासाठी वर हात करून टाळी वाजवा.
आणि त्यांचं नाव घेतलं जाईल, त्यांनी पटकन श्रीफळ घेऊन जायचंय. राहिले 3 प्रदोष. किती महिन्यातले राहिलेले मराठीत सांगा. मराठीत म्हणजे 10वीतले 11वीतले असं सांगा. 7वा 8वा आणि 9वा 3 महिन्यातले प्रदोष राहिलेले 3. जुलैचं आमचं काय नाव भाऊ त्यांचं नाव गवळी सर तर किती काय राहता. संजू भाऊ, जरा टाळी वाजवा आमच्या संजू भाऊ साठी. आणि नारळ परवडला सध्या भाऊ, ह्या असं नाही जमायचं. चांगले आणा मोठे. हा अजून 2 राहिले. 2 8वा. हा म्हणजे घेतला तुम्ही. हा म्हणजे एकच राहिला शेवटची गोष्ट, तो सोडून 2 राहिले. पटकन लवकर या ज्यांची इच्छा आहे. किती महिन्यातले राहिले. ऑगस्ट आणि सप्टेंबर. हा सप्टेंबर. तर पटकन ज्यांची इच्छा आहे त्यांनी घ्या, म्हणजे 12 प्रदोष पूर्ण होतील. आणि पहिल्या महिन्यातला प्रदोष सांगा नाव. सो जाधव ताई म्हणजे असं नाही राहते, नाव राहत. हा सो जाधव तर कितीतरी आडनावाची माणसं आहे. कितव्या महिन्यातला. मार्चच्या महिन्यातला आमच्या जाधव ताईंनी घेतलेला आहे. जरा टाळी वाजवा त्यांच्याकरता. हा आता आमचे एप्रिल महिन्यामधले हा 4थ्या महिन्यातला प्रदोष आमचे नगरसेवक आप्पासाहेब भाऊ आंधळे, जरी आडनाव आंधळे पण डोळेनी प्रकाश देणारे आहे. जरा टाळी वाजवा त्यांना. 5व्या महिन्यातला अंकुश भाऊ साडगे. ताडगे. हा अंकुश भाऊ ताडगे. पुढं 7वा 6वा श्रावण भाऊ दुखळे, त्यांनी 6व्या महिन्यातला घेतला. धन्यवाद. 7व्या महिन्यातला आमचे गवळी सरांनी घेतला. जरा टाळी वाजवा गवळी सरांसाठी. असे लांबून धावून राहिले बरं का. कोणतंही काम माणसाने धावून करावं आहे ना. आणि ज्याला आवड आहे त्याला सवड आहे. 8वा महिना. 8व्या महिन्यातला 8वा महिना. 8वा आम्ही इथं आलो कशा करता. 8वा महिना पटकन. महिला मधून कोणी 2-3 जणी मिळून घेतलं तरी चालेल, असं काही नाही आहे का नाही. कारण ते एकच मीठ एकच पीठ तवा सगळं होतं नीट. लक्ष द्या, रोगात गेलेली संपत्ती कधीच परत येत नाही. भोगात गेलेली संपत्ती कधी परत येत नाही. पण दानात गेलेली संपत्ती कमीत कमी 10 पटीनं परत आल्याशिवाय राहत नाही. म्हणून एक संधी आहे. भगवान महाकालेश्वरांच्या कृपेने आपल्याला संधी आहे. 8व्या महिन्यात ते पण होऊन जाईल, काळजी करू नका. आणि 9व्या महिन्यातला नाही तुम्ही ते करणार आहे. पण 10व्यातला कोण. 10व्यातला आमचे शुभम पाटील देवरे. 11वा ज्ञानेश्वर भाऊ शिंदे गेलेले बरं का हे प्रदोष. हा पुढचा अनिल भाऊ भिसे 12वा महिना त्यांनी घेतलेला आहे. आता पहिला महिना शिंदे सर चिंदी जोडून गाडगे बाबा. आणि त्यांनी काय कार्यक्रम केला. हा धन्यवाद शिंदे सरांचा. आणि पेपरवर नाव संजू भाऊ वाघ. कोण. वाघ आहे ना. जरा टाळी वाजवा वाघ साहेबांसाठी. आणि आता राहिलेले 2 आहे ते पण होतील. सर काळजी करू नका. हे देव तुमच्या बरोबर आहे. एवढं भक्त मंडळ तुमच्या बरोबर आहे. आम्ही मनोमन अपेक्षा करत होतो. सरांना किती ऊर्जा आहे आणि त्या देवावर किती श्रद्धा आहे. ह्या महिन्यातला प्रदोष, ह्या महिन्यामध्ये माझा प्रदोष आहे. कोणत्याही महिन्यातून कोणत्याही दिवशी शिवगिरी बाबा तुम्ही या आणि आम्हाला दर्शन द्या.
आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला एवढ्या महापुरुषांचं दर्शन झालं. म्हणून आमच्या सरांसाठी आणि या टीमसाठी जरा टाळी वाजवा मनापासून. धन्यवाद. आणि गौरी सर धन्यवाद. दरवर्षी घ्यायचं का एवढ्याच वर्षी घ्यायचं? आमच्या गवळी सरांचं म्हणणं आहे दरवर्षी या महिन्यातला प्रदोष मी घेईल. मग तरी टाळी देईना तुम्ही. हा धन्यवाद. आता लगेच आरतीकडे प्रस्थान करू आणि आरती झाल्यानंतर प्रसाद घेतल्याशिवाय कुणीच जायचं नाही अशी आग्रहाची. हा सरांची ठोंबरे सर आमचे कुठेही धर्म कार्यामध्ये उभे आहे. तुम्हाला धन्यवाद. तुमच्या आई वडिलांना धन्यवाद. लगेच आरतीकडे प्रस्थान. चला स्वरांजली. एक आरती मंदिरात घ्या. एक जोडी मंदिराकडे जा. गेली गेली गेली. हा सुख करता दुःख हरता वरता विघ्नाची निर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठे देव देव जय मंगलमूर्ती वग्नी राजमूर्ती दर्शन प्रेमान कामोना मूर्ती रत्नाखजित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची मूर्ती कुंकुमकेश्वरा जळीचा मुकुट सोबत वरा रुंजून थोडी चरणी घालया देव जय मंगलमूर्ती वग्नी राजमूर्ती दर्शन प्रेमान कामोना मूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना नळ सुंदत्री नैना आश्रमाता वटवावी सदना संकष्टी वावी निर्वाणी रक्षावी सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती वग्नी राजमूर्ती प्रेमान कामोना पूर्ती जय देव जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरा हो त्रिशूल पाणी शंभो नीलग्रीवा शशिशेखरा हो वृषभारूढा फणिभूषणात दशभुज पंचानना हो विभूतिमाळा जटा सुंदर गज चंबंबर हो जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरा हो त्रिशूल पाणी शंभो नीलग्रीवा शशिशेखरा पडले दो हत्याचे पातक गौतम ऋषीच्या शिरी हो गाणे तबला दिले झाला आणून तुझ अंतरी हो प्रसन्न होवणी जाणे श्राणा दिगली गोदावरी हो औदुंबर मुळे प्रगटे पावन त्रैलोक्याती तरी हो जय जय पाणी शंभोने शिवाजी शेखरा धन्य कुशावर्ताचा महिमा वाचे वरडू किती हो आणि कही बहुतीर्थी गंगा द्वारा दिग पर्वती हो चंदन मार्जन करता त्यांची महादोष नासती हो तुझी या दर्शन मात्रे प्राणी मुक्ती ते पावती हो जय जय ब्रह्मजरा गिरिजा गंगाधरा हो त्रिशूल पाणी शंभो शिवाजी शेखरा ब्रह्मगिरीची भावे ज्यांना प्रदक्षिणा जरी घडे हो तै तय काया कष्टी जव जव चरणी रुकटी कडे हो तव तव पुण्य विशेष किलमिष अवघे दासी जडे हो केवळ तो स्वरूपी काळ त्यांच्या पाया पडे हो जय जय ब्रह्मग राजगिरिजनाथा गंगाधरा हो त्रिशूल पाणी शंभो शिवाजी शेखरा लावून आणि भजन सकल ही विश्वन कामना हो संपद संपदी देसी अंती सुख विषयम यातना शिवनाम जपता वाटे आनंद माझा मना हो सावी नंदन विसरे संसार भव यातना हो जय जय ब्रह्मजन जनाथा गंगाधरा हो त्रिशूल पाणी शंभो शिवाजी शेखरा सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करो आरती माळसा जगनी ती देवी सवले पुत्र गगे गावी जनार्दन नाम तया देवी भाग्य संसार अंधार कराया दूर प्रगट तेजाची ज्योती प्रेमे करो आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करो आरती जन प्रभु नाम करी स्वयं कारी धाम
शिवाचे खरे भक्त परम वेजे जरी तनु देव जरी होय पदनुडी परी चिंता भयची प्रेमे करून आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करून आरती कारुणी वस्ती शाळा भक्ता पुनविद्या तमणार हृदय शंकर शुभोळा ज्ञान रघुरंसरे उपदेश नाम शिवघोष बनली जारूती प्रेमे करून आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करून आरती बांधले शिवालय खिचका भक्तीचे घडविती गे प्रतिका तयांच्या हृदयी भूका मौनगिरी स्वामी जनार्दन प्रेम बोध चरण नाम तया करी प्रभू पण प्रेमे करून आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करून आरती सर्वांनी कापूर लावायचं कापूर लावा धूप दीप झाला आता कापूर आरती आता कापूर आरती रत्न गणित सुवासनी जनार्दन मूर्ती कर्पूरातम निर्मल माझे मानस राहू दे माझे मानस राहू दे कर्पूरातम भाव भक्तीचा सुगंध राहू दे धूप दीप झाला आता कापूरारती आता कापूरारती रत्न गणित ओम श्री राम ध्यान हृदय मूर्ती देवा हृदय मूर्ती भाव भक्त में केली देवा कापूरारती धूप दीप झाला आता कापूरारती आता कापूरारती ध्यान करे ना ज्ञान करे ना न करे काकी देवा न करे काकी लगा रूपी दुखुन वाला वागतो भाई धूप दीप झाला आता कापूरारती आता कापूरारती गणगडी सुवासनी जनार्दन मूर्ती कालीन लोडांगण वंदीन चरण डोळ्याने पाकिन रूप तुझे प्रेमेली अनंत भजना भावे ओवाळीन म्हणे नमा तुम्ही माता पितामेव तमेव बंधू सखा तमेव तमेव विद्याधरं तमेव तमेव सर्वा मम देव देवो गणेन वाजा वंदन्यवरि रत्नमावा प्रतिस्तमावा करोणि यज्ञं सकलवन नारायणापि च वरभयामि लक्षितं केशवं रमणार दामोदर वासुदेव हारी श्रीधर माधव गोपिका वल्लभां जानकी नायक रामचंद्र भज हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण राधा हरे देवस्थान धर्माण वर्तमान सतिहि नाकमहिमानं सचंद्र यत्र पूर्वे सांध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिणे नमो वै वैष्णवाय कृमे समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वर वैष्णवदत्तातु कुबेराय वैष्णवनाय महाराजाय नमः भू विश्वद चक्षुदो विश्वदो मुख विश्वद वावृत विश्वदस्मात् संबाहु व्याधन्ति स्म तेरे धावा भुन्देकं नाना सुगंध पुष्पाणि यथा गार भवानी च पुष्पाञ्जलिमय दत्तं गृहाणि रमेश्वर नमः पार्वती पति हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त तलाक श्री संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय नर्मदेश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज सियावर राम जय जनार्दन सर्व भाविकांना